समाजात आणि राजकारणात असे काही संधी साधू असतात जे एखाद्याच्या सुखात पण संधी साधतात आणि दुःखात पण. मी असं सांगण्याचं कारण असं आहे की बारामतीत ज्यावेळेस 28 तारखेला अजितदादांचा विमान अपघातात मृत्यू झाला, त्यानंतर 29 तारखेला बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अजितदादांचे अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यावेळी त्या ठिकाणी मोठी गर्दी उसळलेली होती. या गर्दीचा फायदा घेत बारामतीत जवळपास 20 लाख रुपयांची सोन्याच्या दागिने आणि काही रोख रक्कम जी आहे ती चोरट्यांनी चोरलेली आहे. पोलिसांनी अर्थात या प्रकरणामध्ये 7 आरोपींना अटक केलेली आहे आणि या आरोपींकडून आता सध्या तपास सुरू आहे. खरं तर 29 तारखेला अजितदादांचा अंत्यविधी सोहळा ज्यावेळेस सुरू होता त्यावेळेस विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती लोकांची पाहायला मिळाली. लाडक्या बहिणी असतील किंवा राजकारणी असतील किंवा सर्वसामान्य नागरिक आहेत ते या अंत्यविधीच्या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र यामध्ये काही असे जे सराईत गुन्हेगार आहेत, चोर आहेत, ते देखील घुसलेले होते आणि त्यांनी महिलांच्या गळ्यातले दागिने असतील, सोन्याच्या चैन असतील किंवा पाकिट असतील असं मारून जवळपास 20 लाख रुपयांची चोरी जी आहे ती या गर्दीच्या वेळी केलेली होती. अर्थात या प्रकरणात अनेक तक्रारी जी आहे ते बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि त्यानंतर पोलीस यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली होती. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर तपास केल्यानंतर या प्रकरणामध्ये जवळपास 7 आरोपी जे आहेत ते अटक केलेले आहेत. त्यामध्ये राजकुमार बाबूराव आठवले गेवराई बीड जिल्ह्यातला हा चोर आहे. मोहम्मद अनीस मोहम्मद युनुस हा यवतमाळचा आहे. एजाज मिरावले हा यवतमाळचाच आहे. मोहम्मद गफार हा देखील यवतमाळचाच गुन्हेगार आहे. याशिवाय बाळू दत्तात्रय धोत्रे हा अहिल्यानगरचा आहे, सध्या पळसदेव इंदापूर तालुक्यामध्ये राहतो. याशिवाय तुषार मासाळ हा अहिल्यानगर जिल्ह्यातला आहे आणि नितीन अंकुश गायकवाड हा बीड जिल्ह्यातला आहे. आधी 7 जणांना जे आहे ती पोलिसांनी अटक केलेली आहे. खरं तर यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असं म्हणतात की मड्यावरच्या टाळीवरचं लोणी खाणारी एक जमात असते आणि त्यापैकीच ही जमात जी आपल्याला 7 लोकांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण एकीकडे अजितदादांच्या अंत्यसंस्काराचा विधी सोहळा सुरू होता त्यावेळी हजारो लोकांच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्यामध्ये हे 7 जे आरोपी आहेत किंवा त्यांचे सहकारी आहेत अशा पद्धतीनं चोरी करून आपली संधी साधण्याचा प्रयत्न करत होते. खरं तर पोलिसांनी या 7 जणांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. त्यांच्याकडून आता मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अशा पद्धतीनं गर्दीचा फायदा घेऊन एखाद्या राजकीय नेत्याच्या दुःखद प्रसंगात देखील आपली संधी साधून घेण्यासाठी हे गुन्हेगार जे आहेत ते सरसावलेले असतात. कॅमेरामन तेजस वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.